आज आपण बनवणार आहोत ढोकळा. तर ढोकळ्यासाठीचे साहित्य घेतलेले आहे. 1 कप बेसन पीठ, अर्धा कप पाणी, 1 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून साखर, चवीपुरता मीठ, तसेच हळद आणि 1 इनोची पुडी, अर्धा लिंबू. आता आपण एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेऊया. इथे 1 कप हिरा बेसनचा वापर केलेला आहे. त्यामध्ये आपण सर्व साहित्य घालून घेऊया. हळद, मीठ, साखर, तेल. ढोकळ्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे, त्यामुळेच ढोकळ्याला गोडसर अशी चव येते. चवीपुरतं मीठ घालून घेतलेले आहे. हे सर्व कोरडे पदार्थ आपण आता चांगले मिक्स करून घेणार आहोत. इथे मी अर्धा कप पाणी घेतलेले आहे. पाणी थोडे थोडे करून ॲड करायचे आहे, म्हणजे गाठी होणार नाहीत. मिश्रण चांगले एकजीव करून हलवून घ्यायचे आहे, म्हणजे साखरेचे दाणे वितळून जातील. पाणी हळूहळू घातल्याने गाठी अजिबात होत नाहीत. पूर्ण पिठासाठी मला साधारणतः अर्ध्या कपपेक्षा थोडेसे कमी पाणी लागलेले आहे. ढोकळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य असणे फार आवश्यक आहे. जर पाणी जास्त झाले तर ढोकळा चिकट होईल. मिश्रण चांगले फेटून घ्यायचे आहे, यामुळे पीठ हलके होण्यास मदत होते. साधारणतः 4 ते 5 मिनिटे मिश्रण फेटून घेतलेले आहे. या ढोकळ्यामध्ये आपण कुठेही दह्याचा वापर केलेला नाही आहे. हा इन्स्टंट ढोकळा आहे. यामध्ये तुम्ही बेसन पिठाऐवजी मूग डाळीच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. मूग डाळीच्या पिठाचा ढोकळा सुद्धा अतिशय सुंदर होतो. तुम्ही पाहू शकता पीठ एकदम हलके आणि छान झालेले आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. मी इथे कुकरचे भांडे घेतलेले आहे, त्याला आतून तेल लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या भांड्याचा वापर करू शकता. आता आपण पिठामध्ये इनो ॲड करून घेऊयात. मी इथे एक 10 रुपयाची पूर्ण इनोची पुडी वापरलेली आहे. इनो एकदम शेवटच्या वेळेस घालायचा आहे, जेव्हा आपण ढोकळा भांड्यामध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहोत. आणि मिश्रण चांगले फेटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता पीठ फुगण्यास सुरुवात झालेली आहे. आता आपण कुकरच्या भांड्यात मिश्रण ट्रान्सफर करून घेऊया.
पिठाला एकदा आपण टॅप करून घेऊया, म्हणजे कुठलीही हवा बबल राहणार नाहीत. इथे मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते. मी कुठलंही स्टीमर यूज करू शकता. तर आपण झाकण लावून साधारणतः 15 मिनिटे ठेवून देऊया. फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता आपण तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलेले आहे. यामध्ये आपण आता मोहरी, जिरे ॲड केलेले आहेत. मोहरी चांगली तडतडलेली आहे. सोबतच कढीपत्ता ॲड केलेला आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पिण्याचे पाणी ॲड करणार आहोत आणि त्यामध्ये चवीपुरता मीठ आणि 1 पोहे खायचा चमचा साखर ॲड करून घ्यायची आहे आणि मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे साखर वितळेपर्यंत आणि गॅस बंद करायचा आहे. यामुळे फोडणीला पण छान चव येते आणि ढोकळा पण कोरडा लागत नाही. इथे मी 1 पोहे खायचा चमचा लिंबाचा रस ॲड केलेला आहे. फोडणी तयार आहे आपली. आता ढोकळा पाहून घेऊया. साधारणतः 15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता ढोकळा छान फुगलेला आहे. अजिबात चिकटत नाही आहे. आता गॅस बंद करून घेऊया. ढोकळा थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे. आपण पाहू शकता की साईडनी सर्व कडा आपोआप सुटलेल्या आहेत. तुम्ही गरम गरम सुद्धा ट्रान्सफर करू शकता, पण त्यामुळे खालील बाजूचा ढोकळा हा भांड्याला चिकटायची शक्यता आहे. त्यामुळे ढोकळा थोडा गाळ झाल्यानंतरच ट्रान्सफर करायचा आहे. हे पाहू शकता तुम्ही ढोकळा छान फुगलेला आहे. तुम्ही हवा असल्यास वळचा पातळ पापुद्रा काढू शकता. मी तसाच ठेवलेला आहे. आता आपण ढोकळा कट करून घेऊया हव्या त्या आकारामध्ये. ढोकळ्याला छान जाळी पडलेली आहे. आपण आता फोडणी टाकून घेऊया ढोकळ्यावरती. तुम्ही या फोडणीमध्ये हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता. किसलेलं खोबरं ॲड केलेलं आहे, तसेच कोथिंबीर.